रूपदामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण बोलतो आहोत स्किन पील विषयी आणि मी तुम्हाला जसं सांगितलं तसं गोरं जर व्हायचं असेल तर आपल्याला स्किन पीलिंग विषयी समजून घ्यायला लागेल आणि स्किन पीलिंगसाठी नेमकं काय वापरायचं, काय वापरलं जातं ते मला पहिल्यांदा तुम्हाला सांगू द्या. जेव्हा प्रोफेशनल स्किन पीलिंगचा विचार होतो किंवा डॉक्टर्सकडे जाऊन किंवा एखाद्या तज्ज्ञ ब्युटिशियनच्या ब्युटी क्लिनिकमध्ये जाऊन जेव्हा तुम्ही स्किन पीलिंग करता तेव्हा ती पीलिंगसाठी नेमकं काय वापरते. जगभरात आतापर्यंत वापरल्या जाणारं सगळ्यात मोठं पीलिंगचं साधन म्हणजे ग्लायकॉलिक ऍसिड किंवा लॅक्टिक ऍसिड. ग्लायकॉलिक ऍसिड आणि लॅक्टिक ऍसिड यांना अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड्स असं म्हटलं जातं आणि ही अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड्स फ्रूट ऍसिड्स म्हणूनही ओळखली जातात. अनेक वर्षांपर्यंत जगभरामध्ये या अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड्सचा कन्सेप्ट नॅचरल ऍसिड्स म्हणून रुजवला जात होता. लोकांना सांगितलं जात होतं की तुमची त्वचा पूर्णपणे उजळण्यासाठी, तिचं रंगरूप पालटण्यासाठी आम्ही जी ऍसिड्स वापरणार आहोत ती फ्रूट ऍसिड्स आहेत. खरोखरीच ती फ्रूट ऍसिड्स आहेत, परंतु फळांमध्ये यांचं प्रमाण अतिशय अल्प प्रमाणात असतं आणि ज्या वेळेला पीलिंगसाठी ही वापरली जातात तेव्हा खूपच तीव्र स्वरूपात ही ऍसिड्स वापरली जातात. आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं ऍसिड म्हणजे ग्लायकॉलिक ऍसिड. ग्लायकॉलिक ऍसिड याचा मॉलिक्युलर साईज इतका छोटा आहे की त्वचेवर लावल्यानंतर याचे मॉलिक्युल्स झपाट्यानं त्वचेच्या आत शिरतात. हे गंमत बघा, त्वचेच्या ज्या मृतपेशी आहेत त्या सगळ्या एका सिमेंटिंग मटेरियलनं जोडलेल्या आहेत आणि याच्यामध्ये गॅप अतिशय कमी असते आणि ही गॅप ओलांडून कुठेतरी आतपर्यंत जर शिरायचं असेल तर एक अतिशय छोटा मॉलिक्युलर साईज असलेला पदार्थ जो या सिमेंटिंग मटेरियलला विरघळवू शकेल असा आवश्यक होता आणि असा पूरक पदार्थ सापडला तो ऊसाच्या रसामध्ये. ऊसाच्या रसापासून आयसोलेट केल्या गेलं ते ग्लायकॉलिक ऍसिड आणि हे ग्लायकॉलिक ऍसिड नावाचं केमिकल अतिशय तीव्र केमिकल आहे जे त्वचेवर लावल्यानंतर झपाट्यानं त्वचेच्या आत शिरतं. मृतपेशींच्या मधलं सिमेंटिंग मटेरियल डिझॉल्व्ह करून या सगळ्या मृतपेशी विलग करतं आणि त्वचेवरनं झपाट्यानं पीलिंग व्हायला लागतं. म्हणजे मृतपेशी लिटरली सोलून अजगराच्या स्किनवरनं जसे स्केल्स दिसावेत तसे त्वचेवर स्केल दिसायला लागतात आणि हे स्किन डेड टिश्यूचा आवरण सोडून देतं आणि मग आतल्या नवीन पेशी इथे शिल्लक उरतात. पण इथे एक अडचण पण आहे. ग्लायकॉलिक ऍसिड इतकं तीव्र आहे की त्याला बॅलन्स करणं अतिशय कठीण जातं आणि खूपदा हे ग्लायकॉलिक ऍसिड त्वचेच्या अगदी आतल्या थरापर्यंत पोहोचतं आणि मृतपेशींबरोबर जिवंत पेशींनाही डॅमेज करतं. खूपदा लिटरली स्ट्रॉंग 50 ते 70% दरम्यान ग्लायकॉलिक ऍसिड जेव्हा वापरलं जातं तेव्हा त्वचा भाजून निघते. ही त्वचा भाजणं म्हणजे आतपर्यंत त्वचा डॅमेज होणं आणि मग या दृष्टीनं जेव्हा एक धास्ती लोकांच्या मनात बसायला लागली त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्युअर ग्लायकॉलिक ऍसिडचा वापर. ग्लायकॉलिक ऍसिडचा वापर हा खरं तर आता जुना व्हायला लागला आहे. जगभरामध्ये नवनवीन ऍसिड्स, नवनवीन पीलिंग एजंट्स उपलब्ध असताना आजही भारतामध्ये अनेक डॉक्टर्स आणि अनेक तज्ज्ञ ब्युटिशियन्स अजूनही स्किन पीलिंगसाठी ग्लायकॉलिक ऍसिड वापरतात. ही खरं तर चुकीची बाजू आहे. पण याच ग्लायकॉलिक ऍसिडला आणखीन एक पर्याय निवडला गेला, तो म्हणजे लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड म्हणजे दह्यामध्ये मिळणारं लॅक्टोबॅसिलामुळे दुधावर जी प्रक्रिया घडते त्या प्रक्रियेत या लॅक्टिक ऍसिडची निर्मिती होते आणि मग लोकांनी प्रयत्न केला ते या लॅक्टिक ऍसिडचा वापराचा जेणेकरून त्वचेचं पीलिंग होईल. लॅक्टिक ऍसिडच्या वापरामुळे त्वचेचं स्किन पीलिंग तर व्हायला लागलं, परंतु ग्लायकॉलिक ऍसिड एवढा सुंदर रिझल्ट या ऍसिडला देता येत नव्हता आणि म्हणून लॅक्टिक ऍसिड पील्स फक्त मर्यादित राहिली ती फेअरनेस पील्स म्हणून. जेव्हा त्वचेवरती टॅन साठलेला असतो हा टॅन कमी करण्यासाठी लॅक्टिक ऍसिड पीलचा वापर केला गेला आणि मग लॅक्टिक ऍसिड स्किन पीलिंगसाठी वापरल्या जातं आणि त्याने त्वचा गोरी होते. हे लक्षात आल्यानंतर लोकांनी सांगायला सुरुवात केली की दही रोज चेहऱ्याला लावल्याने पण पीलिंग होईल आणि आपण गोरे होऊ. तर हा भाग विसरून चालायला हवा, कारण दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण अतिशय कमी असतं आणि इतक्या कमी प्रमाणामध्ये जेव्हा दही आपण चेहऱ्याला लावतो त्यावेळेला पीलिंग अजिबात शक्य होत नाही. जोपर्यंत डायरेक्ट लॅक्टिक ऍसिड आपण वापरत नाही तोपर्यंत त्वचेचं पीलिंग होऊ शकत नाही आणि म्हणून चेहऱ्याला फक्त दही लावल्यानं
त्वचेचं पिलिंग होतं आणि रंग उजळतो, ही जर संकल्पना मनात असेल तर ती चुकीची आहे. नुसत्या दह्यानं स्किनचं पिलिंग होऊ शकत नाही. त्याचबरोबर ग्लायकॉलिक ॲसिडचा वापर आणखीन अनेक पद्धतीने केला गेला. होम केअरसाठी ग्लायकॉलिक ॲसिडचे डायल्युटेड क्रीम्स म्हणजे 6%, 10% क्रीम्स वापरले गेले. पण हे क्रीम्स जेव्हा पूरक प्रमाणामध्ये सनस्क्रीन्स बरोबर वापरले जात नाही, त्यावेळेला त्वचेवरचा टॅन निघून गोरं होण्याऐवजी त्वचा आणखीन काळवंडायला लागते. असे सगळे प्रकार जेव्हा अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड्सच्या बाबतीत लक्षात यायला लागले, तेव्हा पील्सवरचं संशोधन आणखीन वाढत गेलं. पील्स आपल्याला नेमके कसे वापरता येतील, पील्समुळे आपल्याला नेमकं काय करता येईल, याविषयी संशोधन सुरू असताना भारत कदाचित खूप मागे राहिला आणि इतर जगातल्या देशांनी खूप प्रगती केली पीलिंगच्या या सेगमेंटमध्ये. पीलिंग करत असताना फक्त ॲडव्हान्स पील्स वापरून चालणार नाहीत, तर त्याच्याबरोबर आपल्याला होम केअर पील्सही वापरायला लागतील, हे विसरून चालणार नाही. आणि होम केअर पील्स नेमकं गोरं होण्यासाठी कशी मदत करतात, परत आपण बघूया एका छोट्याशा ब्रेकनंतर.